नवी मुंबई महानगर पालिका की आगामी सार्वभौमिक चुनाव 2025-26 के संदर्भ में महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने विभिन्न प्राधिकरणों के अधिकारियों के साथ विशेष बैठक कर चुनाव कार्यों की समीक्षा की। बैठक में महापालिका, पुलिस, अन्य संबंधित प्राधिकरणों और राज्य निर्वाचन आयोग द्वारा नियुक्त उप जिलाधिकारियों और तहसीलदार वर्ग के अधिकारियों को चुनाव प्रक्रिया को निष्पक्ष और पारदर्शी ढंग से संपन्न कराने के लिए निर्देश दिए गए। इस अवसर पर अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार, डॉक्टर राहुल गेठे, सहायक पुलिस आयुक्त श्री संजय येनपुरे, उपायुक्त भागवत डाइफोडे सहित अन्य अधिकारियों की मौजूदगी रही। इसके साथ ही नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र के विभिन्न राजनीतिक दलों के प्रतिनिधियों के साथ विशेष बैठक आयोजित की गई, जिसमें आयुक्त ने चुनाव प्रक्रिया और आचार संहिता के नियमों की जानकारी साझा की। उन्होंने प्रतिनिधियों से यह अनुरोध किया कि वे नियमों का पालन करते हुए मतदाताओं में व्यापक जन जागरूकता फैलाएं। विशेष रूप से 4 सदस्यीय प्रभागों में मतदान की प्रक्रिया को समझाने को और प्रत्येक मतदाता द्वारा 4 उम्मीदवारों को मतदान करने की जानकारी देने पर जोर दिया गया। पत्रकार परिषद में आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने मीडिया प्रतिनिधियों को भी नवी मुंबई महानगर पालिका चुनाव 2025-26 की पूरी जानकारी दी है। उन्होंने बताया कि मतदान 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक संपन्न होगा, जबकि मतगणना 16 जनवरी 2026 सुबह 10 बजे से शुरू होगी। नामांकन प्रक्रिया 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025 तक होगी और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026 को घोषित की जाएगी। 111 सदस्यों के लिए 28 प्रभागों में संपन्न होगी, जिसमें 27 प्रभाग 4 सदस्यीय और 1 प्रभाग 3 सदस्यीय होगा। कुल मतदाता संख्या 9,48,460 है, जिसमें पुरुष 5,16,267, महिला 4,32,040 और अन्य 153 मतदाता है। मतदान केंद्रों की संख्या 1,141 होगी और मतदान प्रक्रिया सुचारू रूप से संपन्न कराने के लिए 6,275 कर्मचारियों का नियोजन किया गया है। महापालिका ने अनाधिकृत बैनरों और राजनीतिक प्रचार सामग्री को हटाने के लिए विशेष अभियान शुरू किया है। प्रशासन ने आचार संहिता के अनुपालन के लिए सभी विभागों में समन्वय अधिकारी नियुक्त किए हैं। अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, आचार संहिता पालन डॉक्टर राहुल गेठे, कानून और व्यवस्था मुख्य लेखा और वित्त अधिकारी सत्यवान उबाले, मीडिया समन्वय और मुख्य लेखा परीक्षक राजेंद्र गाडीकर चुनाव खर्च की निगरानी के प्रभारी होंगे। नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 याची 15 डिसेंबर रोजी घोषणा झालेली आहे। नवी मुंबईमध्ये एकूण मतदारांची संख्या ही 9,48,460 एवढी आहे। त्याच्यामध्ये पुरुष मतदार हे 5,16,267 आणि स्त्री मतदारांची संख्या ही 4,32,040 आणि इतर जे आहेत आपल्याला जो आपण ट्रान्सजेंडर म्हणतो ते 153 एवढी नोंद आपल्याकडे आहे। ही बहुसदस्यीय निवडणूक प्रक्रिया नवी मुंबईमध्ये होते। याच्यासाठी आपण 111 सदस्य निवडून देण्यासाठी 28 प्रभाग हे आपल्याला महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत। 27 प्रभाग हे 4 सदस्यीय आहेत आणि एक जो प्रभाग आहे तो 3 सदस्यीय प्रभाग याच्यामध्ये आहे। याच्यामध्ये एकूण जर आपण बघितलं असेल तर मतदान केंद्र प्रभागनिहाय मतदान केंद्राची संख्या जर सगळ्यात जास्त मतदार हे प्रभाग 1 मध्ये 40,198 आहेत आणि 4 सदस्यीय प्रभागामध्ये जिथे सगळ्यात कमी मतदारांची संख्या दिसते ती 26,000 प्रभाग 13 जो आहे 26,798 एवढे आहे। 3 सदस्यीय प्रभागामधली सुद्धा लोकसंख्या जी आहे ती मतदारांची संख्या आहे जी 26,125 एवढी आहे। प्रभागनिहाय मतदारांची जी संख्या आपण पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की ही सगळे मतदान करत असताना 4 सदस्यीय प्रभाग असल्यामुळे आपण जवळजवळ 800 ते 850 असे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करण्याची सोय केलेली आहे। 1,141 एवढे एकूण मतदान केंद्र याच्यासाठी राहणार आहेत। त्याच्यानंतर निवडणुकीची जर आपण कार्यक्रम बघितला असेल तर पहिला जो कार्यक्रम आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा जो कालावधी आहे 23 डिसेंबर पासून सुरू होतो ते आपल्याला याच्यापर्यंत 30 डिसेंबर पर्यंत आपल्याला दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याला हे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत। 25 डिसेंबर आणि याचा जो कालावधी आहे तो 28 डिसेंबर हे 2 दिवस सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही। पण नामनिर्देशन देण्याचा जो कालावधी आहे तो 25 ते 29 डिसेंबर म्हणजे सर्व दिवसामध्ये नामनिर्देशन पत्र आपल्याला उपलब्ध होतील वार्ड ऑफिसच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती जो तारीख आहे तो आपण 23 तारखेपासूनच सुरू करतो ते 30 तारखेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन पत्र स्वीकारायचे आहेत।
नामनिर्देशपत्राची छाननी ही 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि त्याच दिवशी ती पूर्ण करून त्याच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची घोषणा ही उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायचं काम पण सुद्धा लगेच होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा जो अंतिम तारीख आहे ती 2 जानेवारी 2026 आहे. दुपारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आपण ते घेऊ शकता. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा जो दिनांक आहे तो 3 जानेवारी 2026 आहे. अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची तारीखसुद्धा 3 जानेवारी 26 अशीच आहे. नंतर आपल्याला मतदानाचा दिनांक जो आहे तो 15 जानेवारी 2026 आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीमध्ये पूर्ण मतदानाची वेळ राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रचार हा 48 तास अगोदर थांबतो. तर 13 तारखेला 5:30 वाजेपर्यंत आपल्याला प्रचाराचा कालावधी आहे. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 16 जानेवारी 2026 सकाळी 10 नंतर आपल्याला मतमोजणी ही सुरू होणार आहे. आपण जे राजपत्र प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे 19 जानेवारी रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करणार आहोत. आपल्याकडे 8 निवडणूक अधिकारी आहेत. प्रभाग क्रमांक 1, 2, 3 साठी एक निवडणूक निर्णय अधिकारी आहे. तिथं कार्यालय जे आहेत माता व बाल रुग्णालय दिघा नवीन जे तिथे नवीनच तयार झालं त्याच्यामध्ये ते आहे. दुसरा जो मतदान अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी आहेत ते देवदत्त ठोंबरे म्हणून आहेत. ते 4, 5 आणि 7 याच्यामध्ये सरस्वती विद्यालय सेक्टर 5 ऐरोली नवी मुंबई इथे आहे. तिसरे 6, 8 आणि 9 याचं समाज मंदिर हॉल भूखंड क्रमांक 10 सेक्टर 7 घनसोली नवी मुंबईमध्ये आहे. तिसरा अंकी चौथा जो कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते 10, 11, 12, 13 या प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी राहील. ते अण्णासाहेब पाटील सभागृह पहिला मजला सेक्टर 5 कोपरखैरणे नवी मुंबई इथे राहील. 14, 15, 19 आणि 20 हे प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी काम करतील आणि त्याचं कार्यालयसुद्धा मी आत्ता अण्णाभाऊ साठे समाज मंदिर प्लॉट नंबर 187 सेक्टर 10 सानपाडा नवी मुंबईमध्ये आहे. नंतर 16, 17, 18 मध्ये जलतरण तलाव संकुल भूखंड क्रमांक 196 ए सेक्टर 12 वाशीमध्ये त्याचं राहील. 21, 22, 23, 24 यांच्यासाठी आगरी कोळी भवन प्लॉट नंबर 12 सेक्टर 24 नवी नेरूळ नवी मुंबईमध्ये राहील. आणि 25, 26, 27, 28 साठी ए विभाग कार्यालय बेलापूर भवन सेक्टर 11 CBD बेलापूर इथं हे आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची हे राहील. आपल्याकडे दुबार मतदारांची एकूण संख्या 45,588 एवढी आलेली आहे. त्याची छाननी आता BLO स्तरावर सुरू आहे आणि याचे सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्याला ऑप्शन द्यायचा आहे की त्याने कुठे मतदार तो त्याच्या आधी व्हेरिफिकेशन होईल आणि जे निश्चित होतील दुबार मतदार यादी तर त्याच्यानुसार मग त्याला ऑप्शन घेऊन आपण त्याचं मतदानाचा त्याला वेळ देणार आहोत. आदर्श आचारसंहितेचा जसं अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख हे सुनील पवार म्हणून आमचे ॲडिशनल कमिशनर आहे. नंतर याच्यासाठी परवानगी ज्या आहेत एक खिडकीमधून ह्या सगळ्या परवानगी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. मीडिया सेल आणि MCMCचे जे आहेत ते आमचे कॅफो जे आहेत सत्यवान उबाळे हे करतील. निवडणूक खर्चाची मर्यादा ही 11 लक्ष ही प्रत्येक उमेदवारासाठी दिलेली आहे. विविध पथकं आपण प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याकडे 4 VST आणि 4 FST असे पथक एकत्र राहतील. मतदान जनजागृतीचा मोठा कार्यक्रम आपण याच्यामध्ये घेणार आहोत. मतदान कर्मचाऱ्यांची जर संख्या जर बघितली तर जवळजवळ आपल्याला 5 कर्मचारी प्रत्येक एका मतदान केंद्रावर लागतात. अशा पद्धतीने 5,705 आणि 10% रिझर्व्ह 6,275 एवढे कर्मचारी आपल्याला लागणार आहेत. ही कर्मचारी आपण बाहेरच्या जिल्ह्यांमधून उपलब्ध करून घेणार आहोत. मतमोजणी जी आहे ती प्रत्येकाच्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरच हे होईल आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधींच्या बैठका वगैरे सध्यासुद्धा ज्या आहेत त्या सर्व राजकीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या स्तरावर पूर्ण होतील. ही जी निवडणूक आहे ही पूर्ण पारदर्शक निष्पक्ष आणि सर्वांना संधी देऊन पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक प्रक्रिया ही आम्ही महानगरपालिकेतले सर्व अधिकारी याच्यासाठी सज्ज आहेत आणि मला खात्री आहे की ही निवडणूक प्रक्रिया आपल्याला पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्याची आम्ही खात्री देतो.